नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बटाट्याच्या चिकल्यांची चमचमीत अशी भाजी बनवणार आहे. सकाळच्या डब्यालाही तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुक्की भाजी जर काही बनवायची असेल तर पटकन अगदी 2-3 बटाट्यामध्ये सुद्धा सगळ्यांसाठी भरपूर अशी ही भाजी बनवून होते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी असे मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले. बटाटे स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे चोळून. आता ही भाजी बनवताना बटाट्यांची साल अजिबात काढायची नाही. सालीसकटच आपल्याला याच्या पातळ सुरेने चकल्या बनवून घ्यायच्या या पद्धतीने. आणि चांगल्या चकल्या आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या. बघू शकताय कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. त्यानंतर इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि आडवा मी इथे टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे. तेल पहिलंच आपण गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी अर्धा चमचा घालून घ्यायचा. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा. शक्यतो बटाट्याच्या चिकल्यांची भाजी बनवताना कांदा उभाच चिरायचा आहे, बारीक कांदा चिरायचा नाही. त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला असा आडवा उभा चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला बारीक इथे चिरायचा नाही. तेलामध्ये थोडासा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आणि नंतर बटाट्याच्या ज्या आपण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहे आणि चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. मसाला आपण लगेच घालणार नाही आहे, तर मसाला सगळ्यात शेवटी घालणार आहे. तो कधी घालायचा तेही आपण पुढे जाऊन बघणार आहे. चकल्या व्यवस्थित तेलामध्ये हलवून घ्यायच्या आणि पसरून अशा आपल्याला 10 मिनिट आपल्याला चकल्या वाफेवरतीच तेलामध्ये शिजवून घ्यायच्या. पाण्याचा वापर इथे कुठेही मी केलेला नाही आहे, आत्तापर्यंत केलेला नाही आहे. पुढे जाऊनसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा एक थेंबही न घालता आपल्याला ही भाजी बनवायची आहे. त्यामुळे तेलातच आपल्याला ह्या चकल्या शिजवून घ्यायच्या. नंतर काय करायचं आहे, आपल्याला मसाले घालायचे. मसाल्यामध्ये आवर्जून जिरी पूड आणि धने पावडर आवर्जून 1-1 चमचा यामध्ये घालायचा. बाकीचा कोणता मसाला घालायचा आहे तर गरम मसाला थोडा घातला आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि जो आपला घरगुती मसाला असतो कोरडा तो यामध्ये 1 चमचा घातलेला आहे आणि कोथिंबीर घालायची. आता मसाला सगळ्यात शेवटी काय घालायचा तर अगोदर जर आपण मसाला घातला चकल्या तर तेलामध्ये आपण चकल्या शिजून घेणार असतो. मसाला घातल्यामुळे काय होतं, मसाला करपला जातो आणि चकल्या व्यवस्थित शिजतही नाही. त्यामुळे करपट अशी भाजीला वास येतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण तेलामधून चकल्या शिजून घेतल्या की मग मसाला घालायचा आणि परत 5-6 मिनटं आपल्याला वाफ देऊन इथे घ्यायची. बघू शकताय कोरड्याही झालेल्या नाही आहे, पाणी वल्ल्याही नाही आहे, तरी पण एकदम अशा चमचमीत ओलसर दिसतात ते. अशा सुक्या कुठेही चकली आपली तुटलेली नाही आहे, काही नाही, व्यवस्थित शिजली गेली. अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याच्या चिकल्यांची भाजी जर केली तर सगळे असे पोटं चाटून पुसून 1 चपाती म्हणता, 1 भाकरी म्हणता, 2 कधी खातील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. अशा चमचमीत आणि टेस्टी ह्या चकल्या लागतात. तर रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने नक्की करून